अरे, सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. काल दीपाली माताजींनी अतिशय छान रीतीने 16व्या श्लोकाचं आपल्याला विवेचन करून सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की कलियुगातल्या जीवांसाठी कशा पद्धतीने भगवंत ज्याप्रमाणे माता पिता त्यांच्या अपंग मुलाकडे अधिक लक्ष पुरवतात, त्याप्रमाणे आपल्यासारख्या अल्पायुषी, अल्पबुद्धी आणि अल्पभाग्यवान लोकांकडे भगवंत स्वतः या युगामध्ये हरिनामाच्या रूपात प्रगट झाले आणि स्वतःला अगदी स्वतःची प्राप्ती अगदी सोपी करून त्यांनी ठेवलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी मधील 14व्या अध्यायातील 17वा श्लोक. तर आज श्रील भक्तिविनोद ठाकूरांचा आविर्भाव दिवस आहे. त्यानिमित्त आपण त्यांना देखील त्यांच्या चरणांशी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करूयात. त्यांना खूप श्रेष्ठ आचार्य आणि सप्तम गोस्वामी असं त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे ते कृष्ण भावना भावित कृष्ण भावनामृत आंदोलनासाठी अतिशय मार्गदर्शक असं आणि आदर्श असं गृहस्थ जीवन त्यांनी व्यतीत केलेले आहे. तर त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या उपदेशांना अभिवादन करून आजचा क्लास आपण सुरू करत आहोत. तर आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 17. आशा आहे सर्वांनी भगवद्गीता समोर ठेवलेली आहे आणि क्लास सुरू होण्याआधी अगदी 5 मिनिटं जरी तुम्ही दिली आणि त्याचं प्रभुपादांचं तात्पर्य वाचलं तरी आपल्याला हा श्लोक समजून घेणं खूप सोपं होऊ शकतं. तर पाहूयात भगवद्गीता गुणत्रय विभाग योग श्लोक क्रमांक 17. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेव च. अर्थात सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. तर काल आपण पाहिलं की या वेगवेगळ्या गुणांचं फळ काय असतं की जसं दीपाली माताजीने आपल्याला समजून सांगितलं की पुण्यकर्मांचं फळ शुद्ध असतं, त्याच्यानंतर रजगुणामध्ये केलेल्या कर्मांचं फळ दुःख असतं आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्मांचं फळ मूर्खपणा असतं. तर आजच्या श्लोकामध्ये आपण हे समजून घेत आहोत की सत्वगुणामुळे काय प्राप्त होतं. तर सत्वगुणामध्ये वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. ही जी आंतरिक गोष्ट होत जाते, प्रत्येक गुणांमुळे आंतरिक काय आपल्याला बदल होत जातो ते आजच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. तर बाह्य परिणामांबद्दल आपण काल विवेचन ऐकलं. आज आंतरिक परिणाम काय असू शकतात त्याच्याबद्दलचं विवेचन आपण ऐकणार आहोत, अर्थात प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे. तर सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. थोडक्यात आपण तात्पर्य बघणार आहोत की आधुनिक संस्कृती ही जीवांसाठी फारशी हितावह नाही, म्हणून त्यांच्यासाठी कृष्ण भावनामृताचा विधी सांगण्यात आलेला आहे. आपण प्रार्थना गाऊयात. प्रार्थनेने आपण सुरुवात करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं दधाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्री गुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आपण तात्पर्य वाचत आहोत की आधुनिक संस्कृती ही जीवांसाठी फारशी हितावह नाही, म्हणून त्यांच्यासाठी कृष्ण भावनामृताचा विधी सांगण्यात आलेला आहे. कृष्ण भावनेद्वारे समाजामध्ये सत्वगुणाचा विकास होईल. जेव्हा सत्वगुणाचा विकास होईल तेव्हा लोक वस्तूंना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतील, आणि तमोगुणी लोक हे पशुवतच असतात, म्हणून ते वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकत नाहीत. उदाहरणार्थ, तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाही की प्राण्यांची हत्या केल्याने पुढील जन्मी त्याच पशुकडून मारल्या जाण्याची शक्यता आहे. लोकांना वास्तविक ज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे ते बेजबाबदार होतात. हा बेजबाबदारपणा बंद करण्यासाठी सामान्य लोकांमध्ये सत्वगुणाचा कसा विकास करता येईल याचे शिक्षण देण्यात यावे. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की कृष्ण भावनामृत आंदोलनाचं हे जे मुख्य उद्देश आहे लोकांना प्रशिक्षित करणे, तर तो जो उद्देश आहे तो कशा प्रकारे आपण यशस्वी करू शकतो आणि लोकांना जबाबदार कसं बनवू शकतो आणि सत्वगुणामध्ये येण्यासाठी कशा प्रकारे कृष्ण भावनामृत आंदोलन मदत करत आहे. त्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना वस्तूंचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील. बघा, भगवद्गीतेसारखं जर ज्ञान आपण घेतलं तर ज्ञान हे भरपूर जगामध्ये उपलब्ध आहे, वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग कोणत्या ठिकाणी करायचा, कशा प्रकारे करायचा, हा जो विवेक आहे तो विवेक भगवद्गीतेतून आपल्याला मिळत असतो. मग अशा रीतीने लोक सुखी होतील आणि वैभवशाली होतील, आणि बहुसंख्य लोक जरी सुखी आणि समृद्ध झाले नाही तरी काही टक्के लोक या जर कृष्ण भावनामृताचा विकास करून सत्वगुणात स्थित झाले तरी संपूर्ण जगभर सुख शांती नांदण्याची शक्यता आहे. प्रभुपाद या ठिकाणी खूप छान आश्वासन आपल्याला देत आहेत. अन्यथा जर जग रज आणि तमोगुणाच्या आहारी गेले तर शांती समृद्धीची शक्यताच राहणार नाही. रजोगुणामध्ये लोक लोभी होतात आणि त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या लालसेला अंतच नसतो. आपण पाहू शकतो की मनुष्याकडे जरी पुरेसा पैसा आणि इंद्रिय तृप्ती करण्याची पुरेशी साधने असली तरी सुद्धा त्याला मनशांतीही लाभत नाही किंवा सुखही लाभत नाही. आपण बघतो की काही उदाहरणं अशी आहेत की मागे पेपरमध्ये पण आलेलं की खूप मोठे उद्योजक होते, जगातले श्रीमंत उद्योजक, पण ते त्यांच्या अंतिम सभेत त्यांच्या डॉक्टरांना विनंती करत होते की तुम्हाला वाटेल तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे, परंतु मला अजून काही काळ जगण्याची इच्छा आहे, तर मला तुम्ही जगवू शकता का? बघा, म्हणजे सुख समृद्धी आणि पैसा हे साधन मनुष्याला सुख देऊ शकत नाही. या जगातली समृद्धी आणि पैसा मनुष्याला खऱ्या अर्थानं सुख किंवा आनंदी बनवू शकत नाही. परंतु कृष्ण भावनामृताचा आंदोलनाचा आपण जर स्वीकार केला, त्याच्यामध्ये सहभागी झालो, तर निश्चितपणे हे शाश्वत जीवन आपल्याला लाभू शकतं. आणि खरा आपला मनुष्य जीवनाचा जो उद्देश आहे, इथं प्रभुपाद जे सांगतात की सत्वगुणामध्ये गेल्यानंतर खरा ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. तर खरं ज्ञान म्हणजे हे आहे की आपण भगवंताचे अंश आहोत, भगवंत आपले स्वामी आहेत, आणि भगवंत आणि आपला काय संबंध आहे आणि भगवंताची सेवा करणं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य कसं आहे आणि ते कशा रीतीने आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला कृष्ण भावनामृत आंदोलनानुसार होत असते. तर इथं दिलंय की रजोगुणांचा काय परिणाम असतो, त्याच्यानंतर तमोगुणाचा काय परिणाम असतो. तर इथं दिलंय की रजोगुणामध्ये स्थित असल्यामुळे मनुष्याला मनशांती किंवा सुखप्राप्तीची शक्यताच नाही. जर त्याला खरोखर सुखी व्हायचे असेल तर त्याच्याकडे असणारा पैसा त्याला मदत करू शकणार नाही. त्याला कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणात उन्नती करणे आवश्यक आहे. रजोगुणी मनुष्य हा केवळ मानसिक दृष्ट्याच दुःखी असतो असे नव्हे, तर त्याचा व्यवसायही कष्टप्रद असतो. आपली प्रतिष्ठा राखण्याकरता पुरेसा पैसा मिळवण्यासाठी त्याला अनेक युक्त्या आणि योजना कराव्या लागतात. हे सारे कष्टदायक असते. बघितलं ना आपण की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सुद्धा चिंतेमध्ये व्यग्र असतो, की त्याला असं वाटतं की आपला जो प्रथम क्रमांक आहे या श्रीमंतीमध्ये, आपण जगामध्ये सर्वोच्च व्यक्ती आहोत श्रीमंतीच्या दृष्टीने, ऐश्वर्याच्या दृष्टीने, तर ते स्थानावरून हारण्याची शक्यता त्याला असुरक्षित वाटत असतं. बघा, एकदा युवराज हरिप्रभूजीने त्यांच्या लेक्चरमध्ये खूप छान उदाहरण दिलेलं होतं की जे लोक खूप अन्न खात आहेत, म्हणजे चुकीचा आहार घेत आहेत, त्यांना देखील व्यायाम करण्यासाठी पळावं लागतं रस्त्याने आणि स्वतःची आरोग्य नीट जपण्याकरता. आणि जे लोकांना अन्न मिळत नाही त्यांना देखील अन्न प्राप्तीसाठी पळावं लागतं. तर या उदाहरणातून आपल्याला समजून येऊ शकतं की खऱ्या अर्थानं आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपण भक्ती मार्गाचा अंगीकार केला पाहिजे. तर ती जी कृती आहे ती खऱ्या अर्थाने आपली छोटीशी कृती देखील आपली सत्वगुणामध्ये होत असते आणि शुद्ध सत्वामध्ये वाटचाल आपल्याला करता येऊ शकते.
तर कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणात उन्नती करणे आवश्यक आहे. आणि रजोगुणी मनुष्य हा केवळ मानसिक दृष्ट्या दुःखी असतो असे नव्हे, तर त्याचा व्यवसायही कष्टप्रद असतो आणि आपली प्रतिष्ठा राखण्याकरता पुरेसा पैसा मिळवण्यासाठी त्याला अनेक युक्त्या आणि योजना कराव्या लागतात. हे सारे कष्टदायक असते आणि तमोगुणामध्ये लोक मूर्ख बनतात. आपल्या परिस्थितीमुळे निराश झाल्याने ते नशा उत्पन्न करणाऱ्या व्यसनांचा आश्रय घेतात. आणि अशा रीतीने अज्ञानात अधिकाधिक पतित होतात. त्यांचे भविष्यकालीन जीवन अतिशय अंधकारमय असते. बघा, तमोगुणामुळे कशाची प्राप्ती होते, तर ते अज्ञान उत्पन्न होते त्या लोकांना. त्याच्यानंतर हा जो प्रमाद म्हणजे चुकीच्या गोष्टी करणे आणि गोष्टींना यथार्थ रूपामध्ये न समजणे. उदाहरणार्थ आपल्याला जो मनुष्य जीवन प्राप्त झाले ते खऱ्या अर्थात कशासाठी प्राप्त झालेलं आहे, की भगवंताच्या प्राप्तीसाठी. यापासून ते लोक इतके दूर असतात त्यांच्या मूळ उद्देशापासून. त्याच्यामुळं त्यांना अतिशय दुःखदायक अशा परिस्थितीमध्ये जावं लागतं. आणि मोह म्हणजे काय, की भ्रमामध्ये राहतात ते आणि त्याच्यामुळे ते व्यसनाधीन झालेले आपल्याला दिसून येतात. तर भगवद्गीता किती व्यावहारिक शास्त्र आहे, किती व्यवहार्य असं ज्ञान भगवद्गीतेमध्ये दिले आहे. आणि खऱ्या अर्थानं ते मनुष्य जीवनाचं काय म्हणू शकतो आपण, की मॅन्युअल आहे, एक मार्गदर्शन पत्रिका कशा प्रकारची आहे हे प्रत्येक श्लोकामधून आपल्याला प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून एक त्यांचं तात्पर्य म्हणजे ते त्यांचे साक्षात्कार आहेत ना, तर त्याच्यामधून आपल्याला ते मनावरती ते बिंबलं जाते. तर आता एक रोचक मी हे लेक्चर या संबंधात जे लेक्चर्स ऐकत होते त्याच्यामध्ये एक खूप रोचक काही महत्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या होत्या, की सत्वगुण, रजोगुण आणि तमगुणाबद्दल काही अत्यंत महत्वाच्या एक आपल्याला ते ऐकून खूप असं हे वाटेल, की दैनंदिन जीवनामध्ये हे जे गुण आहेत ते कशा पद्धतीने आपल्यावरती कार्य करत असतात, तो अनुभव आपण याच्यातून घेऊ शकतो. तर कधी कधी असं होतं ना, की आठवणीत आपल्या लेक्चर आपण ऐकतो आणि आपल्याला आठवणीमध्ये राहत नाही. मग कधी कधी असं होतं, की आपण ऐकतो खरं पण आपल्याला समजत नाही. त्याच्यानंतर कधी असं होऊ शकतं, की ऐकतोय आपण, समजून घेतोय आणि त्याच्यावरती तर्कवितर्क देखील काही जण करत असतात, त्याच्याबद्दल मनन करतात आणि ते काय घडतंय ते त्यांना समजू शकतं, काय सांगितलं जातं हे त्यांना समजत असतं. त्याच्यानंतर ते त्याच्यावरती विचार करतात आणि त्याच्यावरती ते तर्क करू शकतात. आता या उदाहरणावरून आपल्याला एक छोट्याशा गोष्टीवरून हे समजू शकतं, पुढच्या उदाहरणावरून, की एक दगड आहे समजा, आणि त्या दगडावरती ना आपण आपले पाय पाण्यात भिजवून जर त्या दगडावरती पाय उमटवले तर काही काळासाठी ते त्या दगडावरती छाप उमटला जातो, तो ओल्या पायांचा. त्याच्यानंतर वाळलेली जर जमीन असेल पूर्ण कोरडी, तर त्याच्यानंतर त्याच्यावरती जर आपण पाय आपले भिजवले पंजे आणि ते उमटवले तर ते अगदी काही क्षणांसाठी असतात उमटलेले. त्याच्यानंतर ते नष्ट होतात किंवा आपल्या पायालाच वाळू चिकटू शकते. परंतु ओल्या चिखलामध्ये म्हणजे ओल्या मातीमध्ये, ओल्या चिखलामध्ये जर आपण आपले पाय घातले, रुतवले, तर त्याचा एक ठसा राहतो आणि तो बराच काळपर्यंत तो ठसा जसाच्या तसा राहतो. आता ठसा अर्थात संस्कार म्हणू शकतो आपण. तर ते बराच काळासाठी राहिलेले असतात. या उदाहरणावरून जर आपण समजून घेतलं, की आपलं जे चित्त, आपलं जे मन आहे, आपलं जे लक्ष आहे, तर ते जर तमोगुणांनी प्रभावित असेल समजा, तर आपण कथा ऐकतो पण आपल्याला ते समजू शकत नाही, आपल्याला ते ग्रास्प होऊ शकत नाही जर आपण तमोगुणाच्या प्लॅटफॉर्मवर असू तर. आता रजोगुणी व्यक्ती जे आहेत त्यांना थोडं थोडं हे समजू शकते, परंतु थोड्या वेळापुरतं ह्या गोष्टी समजू शकतात. जसं त्या दगडावरती ती पावलं उमटलेली आहेत, ते काही काळासाठी ती पावलांचा ठसा उमटलेला राहतो. त्याप्रमाणे रजोगुणी व्यक्ती जे खूप वर्कहॉलिक असतात तर त्यांना हे थोडंफार समजू शकतं भगवत विज्ञान हे त्यांनी श्रवण केलं तर. तर अगदी त्या दगडावरील पावले उठल्याप्रमाणे असते. परंतु जसजसे रजोगुणातून सत्वगुणाकडे वाटचाल चालू होईल तस तसं आपण चांगले श्रवण करू, त्याच्यानंतर आपण समजून घेऊ, आपण त्याच्यानंतर त्याच्यावरती मनन करू. आणि भगवद्गीता एवढी व्यावहारिक आहे की या श्लोकांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरवताना आपण या गोष्टी सगळ्या पाहू शकतो. म्हणून साठी कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे ते एवढं व्यावहारिक आहे आणि भगवद्गीतेच्या तत्वांच्या आधारावरती प्रभुपादांनी संपूर्ण जगभरामध्ये याचा प्रसार आणि प्रचार करून हा जो मनुष्य जीवन आहे त्याला खऱ्या अर्थानं एक मनुष्यत्वाचं रूप दिलेलं दिसून येतं आपल्याला. आपण पाहू शकतो की जेव्हा प्रभुपादांनी पाश्चिमात्य देशामध्ये
हिप्पी म्हणजे जे जनावरांच्या सदृश ज्यांचं वर्तन असायचं, ते कशा प्रकारचं वर्तन करायचे, पूर्णपणे तमोगुणामध्ये गेलेली ती मुलं होती, तरुण मुलं होती. समाजामध्ये त्यांचं एक प्रकारचं डोकेदुखी होऊन बसलेली असा तो मुलांचा ग्रुप होता फार मोठ्या प्रमाणावरती. आणि त्यांनी प्रस्थापित सगळ्या जे कौटुंबिक व्यवस्था होती किंवा ज्येष्ठ लोक जे होती त्यांच्या विरुद्ध बंड केलेली लोक होती ही सगळी मुलं. आणि अगदी टीनेजर्स होते हे सगळे जण. तर त्यांनी त्या प्रस्थापित समाजाविरुद्ध बंड करून नशापानाच्या आहारी गेलेले सगळे जण होते आणि अशा प्रकारचे जीवन जगत होते. प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये आपण बघू शकतो की अगदी काही लोक तर मनुष्याप्रमाणे न जगता अक्षरशः विवस्त्र राहायची ती लोक. आणि त्यावेळेला अशा लोकांना, अशा नशापान करणाऱ्या, अशा तमोगुणामध्ये गेलेल्या लोकांना, मनुष्यांना प्रभुपादांनी कृष्ण भावनेचा प्रचार केला आणि त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ मनुष्य म्हणजे वैष्णव बनवलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून हे प्रभुपादांचे हे जे तात्पर्य आहेत ते पूर्णपणे त्यांच्या आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी जे दिलेल्या आहेत, प्रभुपादांचं भगवंतावरचं प्रेम जे आहे आणि त्यांचे जे साक्षात्कार आहेत आणि प्रत्यक्ष रीतीने तशा प्रकारचं त्यांनी इतरांना शिकवण देऊन प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी घडवून आपल्याला दाखवलेल्या आहेत की कशा रीतीने कृष्ण भावनामृत आंदोलनाचा स्वीकार केल्यानंतर तमोगुणातील व्यक्ती उच्च स्थानी उठून शुद्ध सत्वामध्ये येऊ शकते. म्हणजे या प्रोसेस वरती आपण किती ठाम रीतीने विश्वास ठेवायला हवा आणि किती दृढतेने या मार्गावरती आपण चालायला हवं. तर ती दृढता प्रभुपादांच्या या तात्पर्यामधून आपल्याला मिळू शकते. आणि वस्तुस्थितीचं देखील जाणीव आपल्याला या ठिकाणी होऊ शकतं की खरंच जगामध्ये कसं जग हे दुःखालय आहे आणि कशा पद्धतीने या दुःखालयातून सुटून आपण या ठिकाणी पाहुणे आहोत. खरं तर हे आपलं घर नाहीये, खरं घर आपलं जे आहे ते भगवत धामामध्ये आहे. आणि त्याच्याकडे जर वाटचाल करायची असेल तर प्रभुपादांनी जी शिकवण दिलेली आहे, भगवंतांनी गीतेमध्ये जे उपदेश दिलेले आहेत त्या उपदेशानुसार दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेतील उपदेशांचा आपण उपयोग करून दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. आता आपण इथं पाहिलं की रजोगुणी व्यक्ती थोड्या प्रमाणात समजू शकते, परंतु सत्वगुणामधील व्यक्ती हे भगवत ज्ञान हे प्राप्त करू शकते चांगल्या पद्धतीने. तर हे का आपण समजून घेत आहोत या सगळ्या गोष्टी, आपण असं म्हणू शकतो की का बाबा इथं तर भक्ती सोडून या रजोगुण तमोगुण आणि सत्वगुणाचा का बरं आपण ज्ञान घ्यायला हवं. तर ते का हा जो प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो तर त्याचं उत्तर देखील आपण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्येच मिळून जातंय की हे आपण का समजून घेतो आहोत की हरिनाम जसं जसं आपण घेत राहू, हरे कृष्णा मंत्र जसं जसं आपण म्हणत राहू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर त्या गुणांचा प्रभाव आपल्या चित्तामध्ये दिसू लागतो. ते जे आपल्याला प्रोसेस दिलेली आहे, नवविधा भक्तीची जी प्रोसेस दिलेली आहे प्रभुपादांनी, तर त्या सगळ्या गोष्टींचा आचरण केल्याने, ती प्रोसेस फॉलो केल्याने आपल्या चित्तावरती एवढा सुंदर परिणाम त्याचा दिसून येतो की आपल्या चित्तामध्ये या सगळ्या गोष्टी दिसल्यामुळं आणि जे सांगितलं जाते आपल्याला भगवंतांबद्दलचं किंवा भगवंतांनी जे उपदेश दिले ते हळूहळू आपण श्रवण करत राहिलो तर आपल्याला ते समजायला सुरुवात होते. आणि आपण हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा आपण श्रवण करतो काही गोष्टी तर ते खरोखर आपल्या कानामध्ये टिकतंय का. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला श्रवण केलेल्या गोष्टी जर काही प्रमाणात देखील समजतात का, नेमकं काय पूर्ण लेक्चर मधील एक लाईन जरी आपल्याला समजली आणि त्याच्यावरती आपण मनन चिंतन केलं आणि त्याप्रमाणे आपण ती लाईन तो जसं म्हटलं जातं की एक तरी ओवी अनुभवावी, एक जरी श्लोक आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर अपरिमित अशी कृपा आपल्याला त्याच्यामुळं लाभान्वित होऊ शकते व्यक्ती. तर याच्यामुळे काय होतं की हरे कृष्ण मंत्र चित्त दोष जे आहेत आपले तर ते दोष दूर व्हायला लागतात आणि म्हणून सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणांबद्दल आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जेणेकरून आहे ना आपण निम्न स्तरातून निम्न स्तराच्या आपल्या मानसिकतेतून उच्च स्तरावरती हळूहळू यायला आपण स्वतःला मदत करू शकतो. तर प्रभुपाद तात्पर्यात आता आपण बघत आहोत की तात्पर्यात सांगत आहेत की कृष्ण भावना आंदोलनाचा समाजात यामुळे सत्वगुण विकसित होईल. आता कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे काय की भगवंतांचा प्रसाद ग्रहण करणे. त्याच्यानंतर अनेक वेळा याबद्दलची चर्चा आपल्या मैत्रिणींकडून आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे की प्रसादाचं काय महत्व आहे आणि तो सेवन करण्यासाठी किती गरजेचं आहे.
तर थोडक्यामध्ये आपण बघूया की कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे काय. तर 3 गोष्टी फक्त सांगितल्या जातात की पहिल्यांदा भगवंताचा प्रसाद ग्रहण करणे, दुसरं भगवंताबद्दल श्रवण कीर्तन करणे, आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे हरिनाम घेणे. तर भगवंताचा प्रसाद ग्रहण करणे, तर याच्याबद्दलची अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. अर्थात प्रसाद म्हणजे म्हणजे प्रभूंचे, सा म्हणजे साक्षात, आणि द म्हणजे दर्शन. म्हणजे प्रभूंचं, भगवंताचं साक्षात दर्शन प्रसाद ग्रहणाने आपल्याला घडू शकतं. आणि गौरांग प्रभू नेहमी सांगतात की आपल्या आत्म्याचं जे भवितव्य हे किचन मध्ये अं प्रभावित होत असतं. म्हणजे जर आपण दैनंदिन भोग बनवून भगवंतांना अर्पण केला आणि तो प्रसाद आपण ग्रहण केला, तर आपल्या आत्म्याचं ते खाद्य असल्यामुळं आत्मा अतिशय संतुष्ट होऊन जातो. तर जसं आपण बघतो की अनेक वेळा आपण हे उदाहरण बघितलंय की सत्यनारायणचा जो प्रसाद आहे तो आपल्याला किती चांगला लागतो. एरवी जर आपण खाल्ला असेल, शिरा आपणच बनवला असेल, तर तो आणि सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा, हा याच्यामध्ये किती फरक राहतो हा सगळ्यांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे कारण भगवंतांनी ते स्वीकारलेलं अन्न असतं आणि त्याच्यातील अशुद्धता जाऊन एक दिव्य अशा प्रकारचं त्याच्यामध्ये गुण प्रदान केलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम चित्तावरती, शरीरावरती, पूर्ण आपल्या अशा आत्म्यावरती त्याचा परिणाम होत असतो. अगदी जसं एखादी गोळी आपण खातो बरं नसल्यानंतर, ती गोळी कुठून कशी जातीये आपल्याला समजू शकत नाही, परंतु आपला आजार हा त्या गोळीमुळे बरा होतो. त्याचप्रमाणे हा भगवंताचा जो प्रसाद आहे तो असा एक चमत्कारिक परिणाम करून जात असतो. आता ही गोष्ट इतकी महत्वाची आहे कारण आहार शुद्धी, सत्व शुद्धी असं म्हटलं गेलंय. चित्त शुद्ध राहतं त्याच्यामुळं. आणि भगवंताचा प्रसाद ग्रहण केल्याने करोडो करोडो जन्मांची जी आपली पाप आहेत ती नष्ट व्हायला सुरुवात होते. आता तिसरा जो अध्याय आहे आपला, तिसऱ्या अध्यायातला 13वा श्लोक कोणाला लक्षात असेल तर तुम्ही बघू शकता क्लास झाल्यानंतर, की भगवंत सांगतात की आपण असं ऐकलंय की जो कोणी प्रसाद ग्रहण करत आहे तो सर्व पापांपासून मुक्त होत असतो, आणि जो स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता खात आहे तो मात्र पाप ग्रहण करत आहे. तर आपण प्रसादाचं महत्व आता ऐकलं, आणि थोडक्यामध्ये आपण हे आपल्या घरी देखील या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून साठी जे भगवंत सांगतायत की पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्तीने प्रेमाने जो कोणी मला पत्र, पान, एखादं पुष्प, एखादं फळ अर्पण करेल तर त्याचा मी अतिशय प्रेमाने स्वीकार करत असतो. जसं की आपण बघतो की एखाद्या महाराजांच्या कथेमध्ये नेहमी हे असतं की महाराज सांगतात की त्यांच्या आईंचा अनुभव, की ज्या वेळेला त्यांच्या आईंचा वाढदिवस होता तेव्हा महाराजांनी त्यांनीच वाढवलेल्या, म्हणजे आईंनी वाढवलेल्या बागेतील एक फुल गिफ्ट म्हणून दिलं. तर आईने त्यांच्या असा विचार नाही केला की मीच तर वाढवलं हे सगळ्या गोष्टी, मीच पाणी घालते या झाडाला आणि हा मला फक्त ते फुल खुडून मला देत आहे. तर त्या पाठीमागची जी भावना आहे ती त्यांच्या आईने स्वीकारली. म्हणजे त्याच्यातून आपण हे बघू शकतो की सगळं काही भगवंताची निर्मिती आहे, सगळं काही भगवंतानी आपल्याला दिलं आहे. परंतु कृतज्ञ भावनेने जेव्हा आपण त्यांनीच दिलेल्या गोष्टी त्यांच्याच अर्पण करू आणि नंतर आपण ते स्वीकारू, तेव्हा भगवंताची असीमित अपरिमित अशी कृपा त्या व्यक्तीवरती होत असते. म्हणून प्रसादाचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपण आपण शुद्ध सत्वामध्ये तिकडे वाटचाल करायला सुरुवात करू शकतो. आता त्याच्यानंतर आपण एक बघितलं की कृष्ण भावना म्हणजे काय, की भगवंतांबद्दल ऐकल्याने, भगवंतांबद्दलची शास्त्र ऐकल्याने ज्ञान प्राप्ती होते. तर सत्वगुणाचा हा एक आंतरिक परिणाम आहे की ज्ञानाची जिज्ञासा ती व्यक्ती करत असते, आणि ती ज्ञान प्राप्ती आपल्याला हळूहळू सत्वगुणाच्या स्तरावर यायला मदत करत असते. हा तर भगवंतांबद्दल त्यांनी केलेल्या उपदेशांबद्दल आपण नेहमी श्रवण करायला हवे. उदाहरणार्थ तुम्ही सगळ्या जणी आता सध्या सत्वगुणामध्ये आहात आणि शुद्ध सत्वाकडे वाटचाल करत आहात, कारण तुम्ही भगवद्गीतेमधील अत्यंत महत्वाचे जे श्लोक आहेत त्याच्याबद्दल श्रवण करण्याची इच्छा बाळगून आहात. आता तिसरं जे अजून महत्वाची गोष्ट आहे ते हरिनाम घेणे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने आपली चित्त शुद्धी होत असते. जसं आपण म्हटलं की अं चैतन्य महाप्रभू म्हणतात की चेतो दर्पण मार्ज भव महादावाग्नी निर्वापन. म्हणजे आपली चित्त आहे ते शुद्ध व्हायला हरिनामाने सुरुवात होत असते. मग आता आपण बघितलं की सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, की आपल्याला देखील माहिती आहे की हरिनाम हा युगधर्म आहे. आता आपण बघतो की सध्या पावसाळी हवा आहे, आणि आपण जर
खोकला सर्दी पडसे असेल आणि याच्याबद्दल आपण दीपा माताजी किंवा आपल्या तुलसी माताजींकडे जर गेलो तर या सीझन मध्ये जे लागू पडते ते औषध ते आपल्याला देणार, आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला ते औषध देणार, हो की नाही? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. हं की किती आपला वात वाढलाय, कफ वाढलाय, पित्त वाढलाय, यानुसार ते आपल्याला औषध देतील, हो की नाही? त्याचप्रमाणे हरिनाम जे आहे तर ते जे औषधी आहे ते या कलियुगासाठी भगवंताने दिलेलं आहे. कारण या सीझन मध्ये जसं हे औषध लागू पडतं त्याप्रमाणे कलियुगातील लोकांना म्हणजे यज्ञ करणं, तपश्चर्या करणं, मोठी मंदिरं बांधणं आणि अर्चविग्रहांचं पूजन मोठ्या प्रमाणावरती करणं हे शक्य नाहीये, भगवंतांना माहिती. हा तर हे जाणून भगवत प्राप्तीचा सहज आणि सोपा मार्ग भगवंतांनी दिलेला आहे आपल्याला. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जे गोलोकातलं प्रेमधन जे आहे हरिनाम संकीर्तन ते सर्व आपल्यासारख्या पतित जीवांसाठी हे औषधे म्हणून उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ही सर्वोच्च भेट आहे मैत्रिणींनो की हरिनाम घेणं, आणि जे घेण्यानं आपल्याला भगवंतांच्या जवळ जाण्याची खूप संधी आहे. आपण आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या घरी जिथं भगवंत आपली वाट पाहत, आपली सेवेचं जे स्थान आहे, आपलं जे स्थान आहे ते रिक्त आहे, तर त्यासाठी भगवंत वाट पाहत आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ज्या प्रोसेस मधून जर गेलो तर खऱ्या अर्थानं आपण आपले परम पित्याच्या घरी परत वाटचाल करायला सुरुवात करू शकतो. तर सहज सोपा मार्ग आपल्याला जो दिलाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, या मंत्राचा 16 वेळा 16 माळा दररोज जप करणे. तर प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की मनुष्यांना जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना वस्तूंचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील. बघा आपण हे बघितलं की खऱ्या अर्थानं आपण आपली स्थिती जर जाणून घेतली, आत्ताची स्थिती, आपण काय सुधारणा करू शकतो ती स्थिती, आणि त्याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते भगवद्गीता या ठिकाणी आपल्याला देत आहे. म्हणून प्रभुपाद या ठिकाणी सांगत आहेत की जेव्हा सत्वगुणाचे शिक्षण देण्यात येईल तेव्हा त्यांना वस्तूचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ते विवेकी बनतील. आणि गीतेतून ज्ञान मिळते तेव्हा समजते की आपण एक शाश्वत आत्मा आहोत, भगवंताचे आपण अंश आहोत, आणि आपलं खरं घर वैकुंठ गोलोकधाम आहे. इथं आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत, तात्पुरते आहोत आपण इथं. हे जेव्हा जाणीव होते ना तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपण ह्या गोष्टीला कशा लागू पडतात ते बघू शकतो. तर मग अर्थात सत्वगुणामध्ये आंतरिक परिणाम जो आहे या प्रकारचा होऊ शकतो जेव्हा आपल्याला समजतं. जसं मागच्या काही लेक्चरमध्ये उदाहरण आपण ऐकलंय की एखाद्या हॉटेलवरती आपण जर उतरलो तर त्या हॉटेलमध्ये काही एखादी भिंतीचा रंग आपल्याला आवडला नाही, किंवा आपल्याला पडद्याची डिझाईन आवडली नाही, किंवा फरशीचा टाईप आपल्याला आवडलं नाही, तिथलं फर्निचर आपल्याला आवडलं नाही, तर आपण फार तक्रारी करत बसत नाही. कारण आपल्याला ही जाणीव आहे की आपण खूप तात्पुरत्या काळासाठी या हॉटेलमध्ये उतरलेलो आहोत. आपलं काम झाल्यानंतर आपण आपल्या परत घरी जाणार आहोत. हीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी देखील लागू पडते की जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं की आपण भगवंतांचे शाश्वत अंश आहोत, हेच वास्तविक ज्ञान आहे, आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ते सच्चितानंद आहे. जसं भगवंत सच्चितानंद आहेत, त्यांचे आपण अंश आहोत, आपण देखील सच्चितानंद आहोत. भगवंत आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत. या भावनेमधून जेव्हा आपण जातो, जेव्हा हे आपल्याला ज्ञान मिळतं, तेव्हा या जगातील बॉस होण्यापेक्षा आपण भगवंताचे दास होणं, त्यांच्या भक्तांचं दास होणं, ही स्थिती अधिक गौरवशाली आहे याचं ज्ञान आपल्याला मिळतं. आणि ती स्थिती कशी प्राप्त करायची याचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद अतिशय छान रीतीने, सोप्या पद्धतीने, स्पष्टतेने आपल्याला तात्पर्यामध्ये समजून सांगत आहेत. तर आपण वस्तूंना यथार्थ रीतीने या दृष्टीने जाणू शकतो. योग्य तो चष्मा आपल्याला, दृष्टिकोन या ज्ञानामध्ये मिळून जाऊ शकतो. म्हणजे आपल्या डोळ्यावरती जे आवरण चढलेलं आहे मैत्रिणींनो, आपण बघू शकतो की सूर्य एवढा तेजस्वी आहे, एवढा महान आहे, एवढा मोठा आहे, परंतु आपल्या डोळ्यावरती जर एक नाणं धरलं, समजा तुम्ही करून बघू शकता, जर नाणं धरलं तर सूर्याचं दर्शन आपल्याला होऊ शकत. त्याचप्रमाणे हे तमोगुणाचं या जगातील भोग ऐश्वर इच्छांचं जे नाणं आपल्या डोळ्यावरती बसलेलं आहे तर ते दूर व्हायला आणि खरा सूर्याचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, भगवत ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळायला प्रभुपाद या ठिकाणी आपल्याला खूप मदत करतायत, मार्गदर्शन करतायत. तर प्रभुपादांचे सर्व काही तात्पर्य त्यांच्या साक्षात्कारामधून आलेले आहेत मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आपण तितक्याच तन्मयतेने, तितक्याच श्रद्धेने आपण ती स्वीकारली पाहिजेत, आणि तितक्याच श्रद्धेने आपण जीवनामध्ये ती उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जेव्हापासून आहे ना मैत्रिणींनो आपण जन्माला आलेलो आहोत ना, खाणे झोपणे हे ज्ञान उपजतच असते. तुम्ही बघू शकता की पक्ष्यांना देखील कळतं, प्राण्यांना देखील कळतं की आपल्याला भोजन कसं मिळवायचंय किंवा आपल्याला भोजन पाहिजे, आपली भूक आहे. आता एक छोटस उदाहरण की आमच्या घराच्या तिथल्या बागेमध्ये ना एक झाड आहे आणि त्या झाडावरती पक्ष्यांनी छान असं घरटं केलेलं होतं. त्याला 4 पिल्ल झालेली होती, छोटी छोटी. आणि ती पिल्लं चिवची चिवची ओरडायची आणि बरोबर त्या वेळेला ती आई पक्षी जी आहे ती येऊन त्या पक्ष्यांना भरवायची. म्हणजे तेव्हा हे मला हे जाणवलं की अरे, त्या पिल्लांना देखील ती जाणीव आहे की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण ओरडायचे. बरोबर त्या पक्ष्याला देखील, त्या आईला देखील जाणीव आहे. वडील तोपर्यंत रक्षण करत असायचा की मांजराचं जर मांजर एखादं जवळ जात असेल तर तो खाली उतरून भरारी घेऊन त्या मांजराच्या चेहऱ्यावरची टोचा मारण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आहार, निद्रा, भय आणि मैथून, या सगळ्या गोष्टी प्रत्येक जीवामध्ये आपण बघू शकतो. पण मनुष्य जो प्राणी आहे, मनुष्य जो जो जन्माला आलेला आहे, तो खऱ्या अर्थाने कसा वेगळा आहे आणि मनुष्य जीवनामध्येच आपण भक्ती मार्ग हे अवलंब करून आपल्या खऱ्या घरी आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे मनुष्य जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, भगवत प्राप्ती, हे कधीही आपण विसरता कामा नये. आणि ते जर केलं तरच खऱ्या अर्थानं आपलं मनुष्य जीवनाचं यश आहे असं म्हणावं लागेल. तर आपण हे बघू शकतो की इथं प्रभुपादाने दिलंय की भगवंत, हे बघा इथं गंभीरपणे आपण या गोष्टीला घेतलं पाहिजे. भगवंत जे अनंत ज्ञानाचे स्रोत आहेत, ते हे ज्ञान देत नाहीत की तू माझा अंश आहे. बघा, हे ज्ञान उपजत असतं. खाणं पिणं झोपणं मैथून करणं हे ज्ञान उपजत आहेत. त्याचं वेगळं प्रशिक्षण देण्याची अजिबात, प्राण्यांना देखील हे ज्ञान आहे, भगवंताने ते उपजत दिलेलं आहे. त्याचं प्रशिक्षण घेण्याची काही गरज नाही. परंतु भगवंत या ठिकाणी उपजत हे ज्ञान देत नाहीत की तू माझा अंश आहेस आणि मी तुझा शाश्वत स्वामी आहे. त्या ज्ञान भगवंत उपजत देत नाही. तर हे असंच आपलं जीवन पुढं पुढं सरकू शकतं. या ज्ञानाच्या अभावी तमोगुणाकडे जाऊ शकतो आपण. परंतु एका लेक्चरमध्ये मी ऐकलं की परमपूज्य राधा गोविंद महाराज लेक्चरमध्ये सांगतात की जोपर्यंत व्यक्ती भक्तांचा संग करत नाही तोपर्यंत भक्ती करण्याची शक्यता नाही. म्हणजे आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो. राधानाथ स्वामी महाराज देखील असं म्हणतात की या जगातली सर्वोच्च देणगी म्हणजे भक्तांचा संघ. आणि अनेक शास्त्रांमधून आपण आता पाहिलंय की भक्तांचा संघ मिळणं हे खरोखर सुदैव आहे. कारण भक्तांच्या संघामध्येच व्यक्तीला भक्ती करता येते. तो तमोगुणातून पूर्णपणे उठून शुद्ध सत्वामध्ये ती व्यक्ती येऊ शकते. बघितलं की मगाशी आपण बघितलं उदाहरण की प्रभुपादांच्या संघामुळं, म्हणजे प्रभुपाद हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या संघामुळं, त्यांच्या वाणी संघामुळे तमोगुणामध्ये असणारे सगळे हिप्पी लोक आणि पाश्चिमात्य देशामध्ये किंवा अजून देखील एवढा परिणाम झाला भक्ताच्या संघाचा की ते लोक शुद्ध वैष्णव बनलेले आहेत. जगातील सर्वोच्च मानवांमध्ये सर्वोच्च व्यक्ती असे बनलेले आहेत, वैष्णव बनलेले आहेत. म्हणून साठी ही गोष्ट कृष्ण भावनामृत आंदोलन हे इमर्जन्सी आहे की स्वतःही स्वीकार करणं आणि इतरांना देखील ते सांगणं. तर ते असं सांगत होते महाराज की प्रसाद नाही, जोपर्यंत आपण प्रसाद ग्रहण करत नाही, जोपर्यंत आपण हरिनाम घेत नाही आणि जोपर्यंत आपण भक्तांचा संग करत नाही, तोपर्यंत या ज्ञानाचा प्रकाश भगवंत देखील हृदयामध्ये करत नाहीत. ही आंतरिक बदल आपल्यामध्ये हे या प्रकारे होत असतात जेव्हा आपण भक्तांचा संग घेतो, प्रसाद ग्रहण करतो आणि हरिनाम घेतो. तर त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजेत. हरिनाम घेणं, भगवंताला भोग दाखवून तो प्रसाद ग्रहण करणं आणि भगवंतांबद्दलचं श्रवण करणं. आणि जोपर्यंत ज्ञान मिळत नाही, म्हणजे आहार, निद्रा, भय, मथुन यातच जीवन आपलं वाया जाऊ शकतं. बघा, एका व्यक्तीला समजा जर मर्सिडीज दिली आणि त्या व्यक्तीने ती कचरा टाकण्यासाठी वापरली, तर मर्सिडीज बेंचचे जे मालक आहेत तर त्या व्यक्तीला परत मर्सिडीज देतील का? तुम्ही विचार करू शकता. तर भगवंतांनी ही जी आपल्याला दिली आहे मर्सिडीज, मनुष्य देह जो आपल्याला प्राप्त झालाय, तो जर आपण फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन या कार्यासाठी वापरला, अर्थात कचऱ्यासाठी वापरला, तर पुन्हा मनुष्य जीवन मिळेल का नाही हे सांगता येत नाही.
म्हणून साठी या गोष्टीने आपण जागृत व्हायला पाहिजे आणि आपण शुद्ध सत्वामध्ये येण्यासाठी हा भक्ती मार्ग हा स्वीकारला पाहिजे. तर जसजसं भक्ती मार्गाला आपण लागू तस तसं आपण, तर प्रभुपाद सांगतात की आपण जबाबदारी घ्यायला शिकू. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजा इंटरव्ह्यू दिलाय, तो पास झालाय आणि त्याला त्या कंपनीमध्ये बोलावलं आणि त्याला सांगितलं की तू इथं काम करायचं, पण जोपर्यंत त्या व्यक्तीला हे कळत नाही की मी इथं मॅनेजर आहे, फोरमन आहे की साधा वर्कर आहे किंवा कुठली पोस्ट माझ्यासाठी इथं दिलेली आहे, तोपर्यंत तो ती जबाबदारी स्वीकारणार नाही. पण जेव्हा व्यक्तीला हे कळतं की मी भगवंताचा शाश्वत अंश आहे, भगवंताचा सेवक आहे आणि भक्ती मार्गाने मला पुढे जायचं आहे, भक्ती मला करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे, तर अशा रीतीने त्या व्यक्तीला जेव्हा कळतं की आपण कोण आहोत, तेव्हा त्या प्रकारची कर्तव्य, त्या प्रकारची जबाबदारी घ्यायला ती व्यक्ती शिकते. कर्तव्याची जाणीव त्या व्यक्तीला त्या ठिकाणी होते आणि मनुष्य जीवन खऱ्या अर्थानं तेव्हाच सुरू होते की या जीवनात माझे काय कर्तव्य आहे. तर आपण बघितलं की प्रभुपाद या ठिकाणी अगदी थोड्या वेळातच आपण हा क्लास संपत आहोत. इथं प्रभुपादांनी दिलेलं आहे की जर त्याला खरोखर सुखी व्हायचे असेल तर त्याच्याकडे असणारा पैसा त्याला मदत करू शकणार नाही. त्याला कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःची सत्वगुणात उन्नती करणे आवश्यक आहे. आणि रजोगुणी मनुष्य केवळ मानसिक दृष्ट्या दुःखी असतो असे नव्हे, तर त्याचा व्यवसायही कष्टप्रद असतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि संपूर्ण जगभर जर सुखशांती नांदवायची असेल, प्रभुपाद या ठिकाणी उल्लेख करतात, तर प्रत्येकाला कृष्ण भावनामृत आंदोलनाचा स्वीकार करणं हे अनिवार्य आहे. एक छोटीशी आपण गोष्ट, एक चुटकुला घेऊन नंतर थांबवत आहोत. तर एक मनुष्य होता, सामान्य मनुष्य, आणि त्याच्याकडे गाढवं होती 3. आणि त्याच्या गावाच्या पलीकडच्या गावामध्ये गाढवांचा बाजार भरणार होता. तर तो मनुष्य त्या गाढवांना घेऊन पायवाटेने रस्त्याने चाललेला होता. जाता जाता एक छोटस गाव लागलं, त्या गावातलं एक मंदिर लागलं त्याला. आणि त्या मंदिराच्या तिथं ना खूप छान दाट झाडी होती, तिथं एक तळ होतं खूप छान, आणि गर्दी नव्हती, शांतता होती. तर त्या जो मनुष्य आहे, जो गाढवांना घेऊन चाललेला होता, गाढवांचा मालक, तर त्याला इच्छा निर्माण झाली की आता आपण चालून चालून खूप थकलेलो आहोत, तर आपण या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊयात, या थंडगार तळ्यामध्ये आपण स्नान करूयात आणि मग पुढची वाटचाल करूयात. मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की तिथं एक झाड होतं. आणि त्या झाडाला त्याला असं वाटलं की या झाडाला, ही जी 3 गाढव आहेत, तर त्या 3 गाढवांना त्या झाडाला आपण बांधूया. मग बांधायला गेला तर झाडाचा बुंदा खूप मोठा होता, त्याच्यामुळे तो त्या गाढवांना त्या ठिकाणी बांधू शकत नव्हता. मग त्यांनी काय केलं की विचार करायला लागला की आता यांना जर मोकळं सोडलं आपण या गाढवांना, तर इथल्या बागेमध्ये किंवा इथल्या वातावरणात हे धुमाकूळ घालू शकतात. तर आपण काय करायचं ना, आपल्याला तर इच्छा आहे त्या तळ्यामध्ये स्नान करायची. तर हे सगळं ना तिथले जे साधू असतो, तो साधू पाहत असतो. तर साधू त्याला सांगतो की तू असं कर, तू फक्त ना त्यांची दोरी घेते गाढवांची, आणि दोरी हातात घेऊन ते दोरी अशी फक्त गुंडाळण्याची ऍक्शन कर आणि त्या झाडाला बांधल्याची तू ऍक्शन कर फक्त. मग तो म्हणतो ठीक आहे. तर साधूंनी सांगितलंय, तो भोळा असतो, तो लगेच ऐकतो आणि तो त्या गाढवांना जवळ घेतो असं. त्याच्यानंतर ती जी दोरी आहे ती हातात धरतो, त्या 3 दोऱ्या बांधल्याची गुंडाळ्याची ऍक्शन करतो व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर तो स्नान करायला जातो. तर स्नान करायला गेल्यानंतर छान यथेच्छ डुंबून डुंबून स्नान करतो, खूप फ्रेश होतो, भगवंताचं तिथलं दर्शन घेतो, साधूंच्या पाया पडतो, आणि त्याला असं वाटतं की आता फार वेळ झालेला, आपण आपल्या त्या ज्या गावाकडे जायचं असतं तिकडे जाऊ शकतो. तो तिथं गेल्यानंतर त्याला वाटतं की आपण पुढे चालल्यानंतर ती गाढवं आपोआप आपल्या सोबत येतील. तो पुढे चालायला लागतो, तरी ती गाढवं तिथं बांधलेली असतात, तिथंच थांबलेली असतात. त्याच्यानंतर ती हलतच नाही तिथून. तर मग हे सगळं दृश्य साधू बघत असतात आणि ते बघून ते त्याला हसतात. आणि तो म्हणतो की काय झालं महाराज, की माझीच ही आहेत गाढवं आणि ही हलत नाहीये तिथून. मग ते सांगतात, अरे तू त्यांना बांधलेलं आहेस ना. तो म्हणतो की अहो, मी बांधलं, खरं कुठं बांधलं, मी तर फक्त एक बांधल्याचं नाटक केलेलं आहे. तर ते साधू त्यांना सांगतात की नाही, ते नाटक केलेलं असलं तरी ते त्यांना बांधले गेलेले आहेत, त्यांच्या जी मानसिकता आहे त्याच्यामधून ते बांधले गेलेले आहेत. तर तू त्यांना सोडण्याचे ऍक्शन कर, म्हणजे ते मोकळे होतील. आणि त्याप्रमाणे तो व्यक्ती करतो आणि ते सोडल्याचे ऍक्शन करत असते गाढवं,
पुढे चालायला लागतात. तर या कथेतून आपण ही गोष्ट शिकू शकतो की आपण देखील सत्व, रज आणि तम या गुणांच्या दोऱ्यांनी, जसं आपल्याला सांगितलं मागच्या काही लेक्चर मध्ये मैत्रिणीने, की ही जी आहे तमगुणातील दोरी म्हणजे लोखंडाची साखळी आहे, रजगुणातील दोरी म्हणजे चांदीची साखळी आहे, आणि सत्वगुणातील दोरी म्हणजे सोन्याची साखळी आहे किंवा सोन्याचा पिंजरा आपण म्हणू शकतो. तर या सगळ्या गोष्टीने आपण बांधलेलो आहोत. परंतु जोपर्यंत प्रभुपादांसारखे आचार्य आपल्या जीवनामध्ये येत नाही, ती भगवद्गीता जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण या सगळ्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा आपण या गोष्टीचं ज्ञान घेतो की हे त्रिगुण कसे आपल्या जीवनावरती प्रभाव करत असतात आणि तमोगुणातून आपल्याला कसं सत्वगुणामध्ये यायचं आहे आणि शुद्ध सत्वाकडे वाटचाल कशा पद्धतीने आपण करू शकतो, आणि खरं जे मनुष्य जीवनाचं गंतव्य आहे, खरा जो प्रवास आहे आपला, जो योग्य ठिकाणी योग्य मार्गाने जाण्यासाठीचं मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीता देत असते. आणि दैनंदिन जीवनामध्ये या 3 गुणांचा कसा प्रभाव असू शकतो आणि या 3 गुणाच्या प्रभावातून आपण कसं स्वतःची सोडवणूक करून घेऊ शकतो, याचं मार्गदर्शन पुढील श्लोकामध्ये देखील आपल्याला मिळू शकतो. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा. खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा करा. माझी खरंच भगवद्गीतेच्या श्लोकांवरती बोलण्याची कसलीच पात्रता नाही, परंतु मैत्रिणींच्या आग्रहाखातर आणि मैत्रिणींच्या मार्गदर्शनानुसार, नंददुलाल प्रभूजींच्या मार्गदर्शनानुसार काही बोलू शकत असले तर ते त्यांच्या कृपेमुळे आहे. खूप खूप धन्यवाद. कोणाला प्रश्न असेल दैनंदिन जीवनामध्ये कसं उपयुक्त आहे तर तो तुम्ही विचारू शकता. यथा हरिबोल माताजी. खूप हरी छान बोल. क्लास नेहमीप्रमाणे. प्रसादाचं महत्व आणि श्रील प्रभुपादांनी कशा पद्धतीने तमोगुणी व्यक्तींना शुद्ध सत्व दिलं ते खूप छान वाटलं आणि आशा निर्माण झाली की कधीतरी आपल्यात मध्ये पण तो सत्वगुण येईल. थँक्यू. अनम्यूट केलंय. कुणाला काही प्रश्न असतील? हरिबोल माताजी. खूप खूप धन्यवाद. एवढं सुंदर लेक्चर दिलं तुम्ही. जगाचे बॉस व्हायचं का भगवंताचे दास व्हायचं हे आपल्यावर आहे, की आपण कसं शुद्ध सत्व भक्ती करायची. तर खूप खूप धन्यवाद. मला एक क्वेश्चन होता. ह्याच्यात लिहिलंय तमोगुणी लोक हे पशुवतच असतात आणि म्हणून ते वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहू शकत नाहीत. उदाहरणार्थ तमोगुणाच्या प्रभावामुळे ते जाणू शकत नाहीत की प्राण्यांची हत्या केल्याने पुढील जन्मी ते त्याच पशुकडून मारले जाण्याची शक्यता आहे. तर मला असा क्वेश्चन आहे की बाय मिस्टेक चुकून आता आपल्याकडून स्लायडिंग डोअर ओढत असेल किंवा काय करत असेल, त्यावेळेस पाल मध्ये आली आणि तिचा मृत्यू झाला, तेव्हा आपलं इंटेन्शन नसतं की तिला मारायचंय, पण तो म्हणजे ऍक्सिडेंट असतो. तर अशा वेळेस मग ते पाप आपल्याला लागतं का माताजी किंवा पुढच्या जन्मी, असं मला विचारायचं होतं. आता आपण प्रयत्न करते मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा. तर दिवा असल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण दिवा मेणबत्ती चालू असेल, त्याची ज्योत असेल चालू, आणि आपण जर बोट घातलं त्याच्यामध्ये तर भाजणार तर आहेच नक्कीच. परंतु हो. आपण या जाणीवेतून या सगळ्या गोष्टी घडल्या की माझ्याकडून हे चुकून झालेलं आहे, मला तो उद्देश नाही माझा, हा उद्देश हा नाहीये की त्या पालीला मारायचे मला, परंतु चुकून झालं तर आपण क्षमा मागू शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्या प्राण्यांसाठी आपण निश्चित हरे कृष्णा मंत्र म्हणून प्रार्थना करू शकतो. एक छोटस उदाहरण मी ऐकलं एका लेक्चर मध्ये की एक मिलिटरी मधील खूप उच्च पदावरती गेलेले अधिकारी व्यक्ती होते आणि नंतर ते भक्त बनले. तर परदेशातील भक्त आपल्या मंदिरामध्ये आलेले होते आणि त्यांचा पाहुणचार करण्याची सेवा या भक्तांकडे होती. तर त्यावेळेस ते काय म्हणत होते की इथं त्यावेळेस प्रभुपादांच्या नंतरचं उदाहरण आहे. तर त्यावेळेला खूप डास त्या मंदिरामध्ये होते. तर त्या जे परदेशातून भक्त आलेले होते ना, तर त्यांनी असं विचारलं की मस्किटो मारायची काही हे आहे का आपल्याकडे, ते रॅकेट असते ना त्या टाईपचं. तर ते म्हणाले की तसं नको करू नका, तुम्ही तुम्हाला मी मच्छरदाणी देतो, मच्छरदाणी लावून तुम्ही झोपा. तर ते नाही नाही, काय त्याला रॅकेट दिली तरी होऊन जाईल, कशाला मच्छरदाणी तुम्ही घेऊन येताय किंवा काय. तर त्यांनी खूप आग्रह केला की नाही, तुम्ही मच्छरदाणी लावूनच झोपणं गरजेचं आहे. मग त्या जे पाहुणे आलेले होते, पाहुणे,
तर त्यांना खूप प्रश्न पडला. त्यांनी ठीक आहे दमून झोपले ते. दुसऱ्या दिवशी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही इतका का आग्रह धरत होता? डास म्हणजे काय ना? आपल्या आपल्या दृष्टीने डास म्हणजे काय, काय? मग ते सांगायला लागले की जेव्हा मी मिलिटरीमध्ये होतो तेव्हा मी गननी असंख्य लोकांना ठार केलेलं आहे. परंतु जेव्हा मी कृष्ण भावनामृत आंदोलनाशी जोडलं गेलं, प्रभुपादांच्या या आंदोलनाशी जोडलं गेलं, त्यावेळेला मात्र मला हे कळलं की त्या जीवामध्ये देखील भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहे. हा बघा गीतेचा केवढा परिणाम होऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरती. त्यांनी त्यांचं कर्तव्य मिलिटरीमध्ये असताना केलं, पण आता ते जेव्हा भक्त बनले तेव्हा एका डासाचा सुद्धा त्यांना विचार येतो की ह्याचे कर्मिक रिॲक्शन असू शकतात. आपण जर जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्राण्याला त्रास दिला तर. परंतु आपण या ठिकाणी हे पण लक्षात घेण्याचं गरजेचं आहे, जसं साप किंवा विंचू या जे दंश करणारे प्राणी आहेत तर त्यांना मारल्याने संत जन आनंदित बनतात, असा प्रभुपादांच्या लीलामृत मध्ये देखील उल्लेख आलेला आहे. कारण आहे ना, जे उपद्रव देणाऱ्या गोष्टी असतात तर त्या गोष्टींना, हानिकारक गोष्टींना जेव्हा आपण त्याला प्रतिबंध घालतो तर त्यावेळेस मात्र असंख्य लोकांना हे चांगल्या पद्धतीचं उपाययोजना होऊ शकते. पण तू म्हणतीस तसं की आता हे उदाहरण सांगितलं की भगवद्गीतेच्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये ही जाणीव झालेली आहे की त्या पालीमध्ये सुद्धा जीवात आहे. मग हा खूप मोठा यश आहे. तो हा प्रश्न विचारत आहे याच्या पाठीमागे. तर आपण अशा वेळेला प्रार्थना करू शकतो आणि त्या जीवासाठी त्याचा पुढचा प्रवास चांगला होऊ शकतो, चांगला व्हावा यासाठी आपण देखील एकदम तन्मयतेने भगवंतांकडे, त्यांच्याकडे प्रार्थना करू शकतो. तर एवढ्या गोष्टी जेवढ्या आपल्या हातामध्ये आहेत तेवढ्या आपण करणं गरजेचं आहे. आणि फार या गोष्टींवर विचार करणं पण म्हणजे आपण म्हणू शकतो की अतिसंवेदनशील जर आपण झालो तर आपलं हे हरिचिंतन बाजूला पडू शकतं की खूप आपण स्वतःला जर गिल्टी तर तेवढ्या पुरता तो उपाय करायचा आणि हरिचिंतनाला पुन्हा लागायचं. भगवंता परत माझ्याकडून घडू नयेत यासाठी मी काळजी घेईन, या गोष्टीचा आपण प्रयत्नशील असू शकतो. हरे कृष्ण. मला वाटतं माझ्या अल्पबुद्धीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच. छान उत्तर दिलं माताजी. खूप 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 धन्यवाद. भगवद्गीतेचा हा एवढा परिणाम होऊ शकतो, प्रभूजी सांगत होते की इतर जीवांबद्दल सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो, त्यांचा विचार करू शकतो. जर आपण भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं नसतं, कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये आलो नसतो तर असं कितीतरी जीवांना म्हणजे काय म्हणतो मांसाहार केला असता आणि शेवटी नरकामध्ये गेलो असतो. हे निश्चित आहे. पण हे ज्ञान घेतल्याने आपण सत्वगुणामध्ये येऊ शकतो. प्रतिभा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. खूप छान विवेचन आणि खूप छान उदाहरणं दिली माताजी. तुम्ही ऐकताय म्हटल्यावर आम्हाला खूप सावध राहावं लागतं. का? अरे तुम्ही सगळे स्पीकर सगळे खूपच छान आहात आणि इतकं छान सांगतात सगळी उदाहरणं देऊन माताजी, आणि खूप सखोल अभ्यास आहे तुमचा सगळ्यांचाच. आणि तुमच्या इच्छेने काही बोललं जातं आमच्याकडून. श्यामानंद प्रभू म्हणतात की कधी श्रेय घ्यायचं नाही, आपण कुठल्या तरी श्रोत्याची तीव्र भावना असते म्हणून आपल्याकडनं भगवंत ते बोलून घेतात. थँक्यू माताजी. तुमचा अभ्यास एवढा आहे ना की आय एम रिअली इम्प्रेस्ड अँड आय एम रिअली हॅपी. म्हणून मी अगदी माझे कान अगदी असे घड्याळाकडे माझं लक्ष असतं की अरे हो आता हा चालू होणार, कार्यक्रम चालू होणार, करून ऐकायला पाहिजे करून. एक श्रवणाची हे होते ना. बोलणं तुमच्यावरून कळतं आम्हाला. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर उद्याचं लेक्चर देखील ऐका सगळेजण, खूप छान आहे. हरे कृष्ण. थांबूया माताजी, दीपा माताजी. हो हो. थँक्यू. हरे येस. हरी बोल.